लबाड माणूस निसटला. माणूस नव्हता तो, आसुरी शक्ती होती. आम्ही त्याला धरायला गेल्यावर हवेत गायब झाला. तरीच गावात आला काय, गावाला विळखा घातला काय, संशय होताच मला त्याच्यावर. पण बरं झालं, कायमचा गेला, संकट टळलं. आता घरी चला, आराम करा. लई दिवसांनी गाव मोकळा श्वास घेणार आहे. आणि हे समजा या जगदंबेमुळेच बर का. माझ्यामुळे नाही, दिव्याईमुळे. आई राजा आई राजा आई राजा. दिती माता, ज्याच्याकडून आपल्याला प्रचंड अपेक्षा होत्या, तो मदराज पराभूत झालाय. आमची एकही योजना सफल होत नाही. आधी पाठवलेले 3 रिपू, त्यांचं काय झालं हे अद्याप ज्ञात नाही. दैत्यगुरु ते अचानक अदृश्य झाले. ते कुठे आहेत हे माहिती नाही. आणि आता हा मदराज, तो पराभूत झाला, तो पळून गेला. आणि तिथी माता, आपण म्हणताय की मी चिंता करू नको, शांत राहू. तू राजा आहेस. राजाच्या डोक्यावर नेहमी काटेरी मुकुट असतो. पराभवाचे काटे हे असे अधूनमधून टोचणारच, पण अंतिमता विजयाच्या फुलांचा वर्षा होणार आहे. आणि त्याचा आनंद सर्वात मोठा असेल महिषा. अगदी बरोबर आहे दैत्यमातांचं. आपण काही चिंता करू नका असुर नरेश. मध हरला म्हणून काय झालं? आपले अनेक वार फसले म्हणून काय झालं? आपण सगळे मिळून पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणू. म्हणजे आता एखादा नवा रिपू जागृत करून त्याला पाठवू असं म्हणताय? सध्या तरी आधीच पाठवलेला रिपू पुन्हा तुमच्या पाया पडायला आलाय असं दिसतंय. मदराज इथे आलाय? हो. ठीक आहे, येऊ दे त्याला. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देण्याचा उत्तम मार्ग माझ्याकडे आहे. नंदी महाराज, हे घ्या. माझं गाव संकटातनं बाहेरच पडलं. छान वाटतंय मला. सगळे आनंदात आहेत. हळूहळू पुन्हा सगळं पहिल्यासारखं होईल. होय, ते तर होईलच देवी. पण मला सांगा, ज्यावेळी आपण धनाजीला भेटलो तेव्हा तो यायला अजिबात तयारच नव्हता. मग तुम्ही असा काय चमत्कार केला? मी तुम्हाला म्हणलं ना, तिथे गेल्यापासून मला काहीतरी विचित्र जाणवत होतं. तिथे आल्यापासून काहीतरी विचित्र जाणवतंय मला. काहीतरी कुठेतरी बिघडलेलं आहे. हो, पण मला काही जाणवलं नाही. जसं दिसतंय ना तसं खरं नाहीये. रात्री सगळे झोपल्यावर मी उठून बसले. महादेवांनी मला जी योगविद्या शिकवली तिच्या मदतीनं शोध घ्यायला लागले. आणि तेव्हाच मला ती विचित्र गोष्ट दिसली. अरे बापरे, हे काय पाहते मी? या जागेचं सत्य काहीतरी वेगळंच आहे. भयंकर आहे. खूप म्हणजे खूपच भयंकर. बापरे, असं आहे सगळं. पण मग याचा अर्थ काय घ्यायचा देवी? मदराजाने त्या जाग्यावर गर्वाची मोहिनी घातली होती. त्यामुळे तिथल्या सगळ्या वस्तू. असं आहे होय. आत्ता आलं माझ्या लक्षात. म्हणजे ते दागदागिने, त्या नक्षीदार वस्तू, ते भरजरी कपडे, ते उंची साहित्य, ते सगळं गर्वाच्या प्रभावामुळे होतं. हो, त्यांना ज्या ज्या गोष्टीचा गर्व वाटेल ते सगळं तिथे उभं राहिलं होतं. खरं काहीच नव्हतं. हो,
जसा अहंकार खोटा असतो तसं तिथलं वैभवही खोटं होतं. तिथून निघताना मी धनाजी काकांना तेच सत्य दाखवलं. पण कसं? मी त्यांना एक कवडी दिली, तुळजाईची कवडी. धनाजी काका, तुम्ही आम्हाला इथे राहायला दिलं, जेवण दिलं. आता मी तुम्हाला एक गोष्ट देणार आहे. हे घ्या. कवडी? हो, ही तुमच्याकडे ठेवा. तुळजाईचा आशीर्वाद आहे असं समजा. हीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कोणी मला कुठला बी मार्ग दाखवू दे, मी इथून जाणार नाही म्हणजे नाहीच. ठीक आहे, बघू आपण. जगदंबा, हे काय? सत्य, तुम्हाला आतापर्यंत कधीही न दिसलेलं. असं झालं होय? म्हणजे देवी, ही सगळी तुळजाईंचीच. महादेवांनी शिकवलेल्या योगविद्येची किमया. प्रभो. बरं देवी, मला सांगा, त्याच वेळी धनाजीला आपल्यासोबत का घेतलं नाहीत? ते आपल्या बरोबरच परत आले असते तर मधला संशय आला असता, त्यांचा जीव धोक्यात आला असता. म्हणून मी त्यांना एकदम खेळाच्याच ठिकाणी यायला सांगितलं. देवी, तुम्ही खरंच धन्य आहात. तुळजा देवीचा अंश आहात आणि म्हणूनच आमच्या नजरेला जे दिसत नाही ते तुमच्या नजरेला दिसतं. भाऊजी, असा हात का जोडताय तुम्ही हिच्या समोर? नाही, ते भूक लागलेली ना, म्हणून जेवायला जाऊया असं म्हणत होतो त्यांना. म्हणजे तिला. बर, चला, जेवायलाच बोलवायला आलते मी तुम्हाला. चला चला. आज कितीतरी दिवसांनी मला आईच्या हातचं जेवण खायला मिळणार आहे. मी तर पोटभर जेवण जेवणार आहे, अगदी गळ्याशी येईपर्यंत. प्रचंड अपेक्षेने अफाट बळ देऊन तुला पाठवला होता, पण तू आमचा घोर अपेक्षा भंग केलास. मद आहेस तू, साक्षात अहंकार, गर्व, आणि तरी सुद्धा मूर्खासारखा अपमानित झालास, पराभूत झालास, आणि आमची मान तुझ्यामुळे खाली गेली. आता तुझी ती गर्विष्ठ मान अशीच वाकलेली राहील. मला मृत्यूदंड द्या, पण आता अवमानित करू नका. आणि आम्हाला अवमानित करून जिवंतपणे मृत्यू दिला आहे, त्याचं काय? त्याचं काय? इतर कोणत्याही कठोर शासनापेक्षा तुझा असा अपमान, तुझी अशी अवहेलना, हेच शासन योग्य आहे तुला. यापुढे तुझं अस्तित्व केवळ आमचं आसन म्हणून राहील. नाही असुर नरेश, ही अवहेलना मला सहन होणार नाही. मला आणखी एक शेवटची संधी द्या. त्या जगदंबेला तुमच्या पायाशी खेचत आणे, आणि असं नाही झालं तर आयुष्यभर आसनच काय,
तुमच्या पायातले जोडे बनून झिजत राहील. ठीक आहे, हे अंतिम संधी तुला. 2 दिवस आहेत तुझ्याकडे, 2 दिवस. या 2 दिवसात ती जगदंबा माझ्या समोर आली नाही तर तुझ्या अंतिम श्वासापर्यंत तुझी जागा इथे इथे माझ्या चरणाशी राहील. मला मान्य आहे असुर नरेश, माझा अपमान केलाय तिनं. या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसवणार नाहीये. आता बघाच तिची कशी झोप उडवतो ते. चला शांत झोपा आता, छान झोप लागू दे. या बांगड्या तामाजीच्या घरातनं उचलल्या होत्या. आणि या पाटल्या हिराजीच्या बायकोच्या आहेत. ही बोरमाळ तानीच्या गळ्यातली आहे. समजा द्यावं लागणार आमच्या उदार मनाच्या यजमानांच्या कृपेनं. खिशात नाही दमडी आणि समाजसेवा करायला निघाल्यात. सुंदरे, सगळे दागदागिने चीज वस्तू काढून ठेवल्यास नव, ती लोक येतीलच न्यायला. वैतर समद काढून ठेवलं आहे.